दरवेळेस की मग काय. तर आपण आपल्या जीवनाला गती देणाऱ्या दोन गोष्टी असतात. खरं म्हणजे एकच असते, पण दिसायला दोन दिसतात. एक तर आपल्याला सुख पाहिजे असतं, सुख पाहिजे असतं, आनंद पाहिजे असतो. पण सुख आणि आनंद का पाहिजे असतो? कारण तो नसतो. माणसाकडे ज्या गोष्टीची वाणवा असते, कमतरता असते, उणीव असते, जे माणसाकडे नाही तेच माणसाला पाहिजे असतं. म्हणजे आपल्याकडे सुख नाही म्हणून सुख पाहिजे. सुख असतं तर मग आपण कशाला धडपड केली असती. ह्या गोष्टी आपल्याला सती जागृतीनं लक्षात यायला लागतात की आपलं काय चाललंय नेमकं. आपल्याला सुख पाहिजे कारण ते नाहीये. ते जर असतं तर मग त्याच्यासाठी धडपडायची गरज नसती पडली. मग सुख नाही म्हणजे काय, किंवा सुख नसतं म्हणजे काय? सुख नाही म्हणजे दुःख आहे, यातना आहे, काहीतरी कमतरता आहे, काहीतरी उणीव आहे, काहीतरी डिस्टर्बन्स आहे, काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी प्रेशर आहे, काहीतरी कमी आहे. त्याला एका शब्दात बुद्धाने दुःख म्हटलेलं आहे. आता दुःख शब्द कुठून आला, कसा आला माहिती नाही, पण सगळीकडे तो, सगळ्याच भाषांमध्ये तो वापरला जातो. दुःख की त्याला इंग्रजीमध्ये काही कधी सफरिंग म्हणतात. अजून एक त्याला एक चांगला अनुवाद आहे त्याचा म्हणजे इंग्रजीमध्ये इनसिक्युरिटी. इनसिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता. तर मनुष्य आणि प्राणी हा नेहमी असुरक्षित असतो. त्यामुळे नेहमी चिंतेत असतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटना ज्या यातनादायक असतात त्या परत होऊ नये म्हणून पण तो प्रयत्न करतो, चिंतेत असतो की तसं व्हायला नाही पाहिजे परत, कारण ते फार यातनादायक होतं, ते फार त्रासदायक होतं आणि तसं परत नाही व्हावं. किंवा कोणामुळे जर त्रास झाला तर नाही, तसा माणूस आपल्या जीवनात नको, की तो पुन्हा भेटला नाही पाहिजे, किंवा त्याच्याविषयीचा विचार पण मनात नाही आला पाहिजे. जुन्या घटना, जुनी परिस्थिती, जुने लोक, असे त्रासदायक लोक, जुनी परिस्थिती म्हणजे समजा गरिबी असेल, आणि आपल्यासाठी तर तो फार महत्वाचा मुद्दा आहे सामाजिक दृष्ट्या पण, की ज्या माणसांनी खूप गरिबी भोगली त्यांना ते नको वाटतं आता. ते त्यांनी खूप यातना भोगल्यात. विशेषतः आपल्या आधीच्या पिढ्यांनी ज्या अस्पृश्यतेच्या यातना भोगल्यात, अपमानाच्या यातना भोगल्यात, विवंचनेच्या यातना भोगल्यात, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मानसिक दृष्ट्या. जसं बाबासाहेबांनी म्हटलं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मानसिकच झाला. म्हणजे त्यांनी त्या परिस्थितीने आमची राखरांगोळी केली. म्हणजे मानसिक दृष्ट्या आपण, आपले पूर्वीचे पिढ्यातले लोक खचलेले होते, खूप खचलेले होते, असुरक्षित होते, भयग्रस्त होते. तर ती ही असुरक्षितता जी आहे ती आपल्याला चांगलीच परिचित आहे.
पण असं नाही सगळं मिळाल्यावरती पूर्ण आपण सुरक्षित होतो. म्हणजे आता जे ज्यांना गरिबी माहिती नाही किंवा जे विपरीत परिस्थितीत राहिले नाही, चांगली परिस्थिती आहे. म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो गर्भ श्रीमंत आहेत आणि त्यांना काही दुसरं करायची गरज नाही, सगळ्या बाजूने ते सुरक्षित आहेत. पण तरी ते असुरक्षित आहेत, सगळं असून पण असुरक्षित आहे. म्हणजे समजा आपण आता असे आता काही डोळ्यासमोर काही अशी अं, मोठ्या घराण्यातली माणसं पहा, मुलं पहा, मोठ्या घराण्यात तुम्ही सतत विचार करू शकता, कोणी असेल तुमच्या मोठ्या घराण्यातले धनाढ्य सत्तेमध्ये असलेले आणि त्यांची मुलं पहा, ज्यांना काही चिंता करायची गरज नाही, ज्यांच्याकडे ऑलरेडी वडिलोपार्जित संपत्ती आलेली आहे आणि वडिलोपार्जित धन आलेलं आहे, सत्ता अधिकार आलेला आहे, पोझिशन आलेली आहे. म्हणजे समजा आता उच्चवर्णीयांना उच्चवर्णीयांची मुलं उच्चवर्णीय आहेत आणि त्यांना ती त्यांच्या समाजानं की त्यांच्या धर्मानं त्यांच्या व्यवस्थेनं त्यांना ती ते मोठे पण ऑलरेडी ऑटोमॅटिक आलेलं आहे, आपोआप आलेलं आहे. म्हणजे जसं म्हणतात ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच असणार, क्षत्रियाचा मराठ्याचा मुलगा मराठाच असणार. आता तो वादाचा मुद्दा आहे, तो भाग वेगळा. क्षत्रिय वैश्य किंवा व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारीच असणार, वैश्यच असणार आणि क्षुद्राचा मुलगा क्षुद्रच असणार. अस्पृश्याचा मुलगा अस्पृश्यच असणार. ही जी व्यवस्था होती पूर्वीची, आता ती हळूहळू ती दुर्बल होत जाणार, दुर्बल होतच चाललेली आहे, त्यात काय प्रश्न नाही. पण तरी सुद्धा अशी एक कल्पना करा की वरच्या वर्गातले लोक आहेत, ते पोझिशनने सामाजिक दृष्ट्या पण ते वरती आहेत आणि त्यांची मुलं आहेत, आर्थिक दृष्ट्या ते वरती आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना त्यांच्या मुलांना ऑटोमॅटिक ती एक सत्ता मिळते, परंतु ते सगळे सुरक्षित आहेत. असं असं असतं काय? असं आहे काय? असं पाहायला नाही मिळत. ते पण असुरक्षित आहे. म्हणजे असुरक्षितता जी आहे ना, ही मानवी मनाचं लक्षण आहे. कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो, वरचा असो, खालचा असो, सत्ताधारी असो किंवा सामान्य माणूस असो, धार्मिक सत्ता असणारा असो, धार्मिक सत्ता नसणारा असो, असुरक्षितता ही प्रत्येकामध्ये असते आणि हे आपण आजूबाजूला पाहतो. मी कोणाचं नाव घेत नाही मुद्दाम त्याच्यामुळं, कारण ते व्यक्तिगत होईल. तुम्ही त्या गोष्टी डोळ्यासमोर आणायच्या, कोणी असेल तर, आणि बघायचे की ते सगळं सुरक्षित आहेत काय, ते त्याचा काहीच नाही का, आता बस आता शांत बसायचंय फक्त आणि काही नाही करायचं आपल्याला, असे आहेत काय ते, की त्यांची आणखीन मिळवण्यासाठी धडपड चाललेली असते. असुरक्षितता जी असते ही मानसिक गोष्ट आहे. आपला विषय जो आहे तो धम्मपदाच्या गाथेशी संबंधित पण आहे. आणि मला दुसरी एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की आपण सती जागृतीच्या मुख्य विषयांतर्गत आपण आपला सगळा अभ्यास चाललेला आहे. आणि सती जागृतीचा जो विषय आहे म्हणजे स्वतःशी जागृतीनं कनेक्टेड राहण्याचा, स्वतःशी स्वतःशी आधी स्वतःच भान ठेवण्याचा, स्वतःशी कनेक्टेड राहण्याचा, सतीमध्ये असण्याचा जो मुद्दा आहे तो आपण कधी बाजूला करायचा नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल की हा अभ्यास जो चाललेला आहे आपला धम्मपदाचा, तोही जागृतीपूर्वक करणार आपण. नाही ना, नाहीतर आपलं फक्त भान हरपलंय आपलं.
आपल्याला आपण फक्त बौद्धिक अभ्यास करतो आणि आपल्याला काही भान नाही. म्हणजे सगळं कशासाठी चाललंय हे लक्षात येत नाही. तर मग तो अभ्यास केवळ बौद्धिक अभ्यास होईल, आणि असा अभ्यास असणारे भरपूर लोक आहेत, अगदी पंडित लोक आहेत. परंतु व्यावहारिक जीवनामध्ये ते एकदम कधी कधी विपरीत वागतात. काही चांगले आहेत, परंतु काही असे लोक असतात की त्यांचं सगळं म्हणजे, इव्हन मी त्याला म्हणतो त्रिपिटकाचार्य असतील काही, अं, विद्वान असतील, पंडित असतील, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर ते खूप डिस्टर्ब असतात, विचलित असतात. आणि कसंही वागतात, कसंही काही करतात. त्यांच्या ज्ञानाचा तो दुरुपयोग करतात. त्या ज्ञानाच्या आधारे ते वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाजाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. असे लोक आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. म्हणजे नुसतं ज्ञान महत्वाचं नाही, जे ज्ञान जीवनात उतरलं नाही ते ज्ञान समजलंच नाही, असा त्याचा अर्थ. ज्ञान आहे पण समजलं नाही म्हणजे प्रज्ञा नाही. प्रज्ञा आणि ज्ञानात फरक आहे. ज्ञान हे सहज मिळते, ते इंद्रियाद्वारे, म्हणजे आपण जे ऐकतो आणि वाचतो, डोळे आणि कान. डोळ्यामुळे, कानामुळे आपल्याला या ज्ञानेंद्रियामुळे ज्ञान मिळतं. आणि बाकी हे गंध, चव, स्पर्श, ती ज्ञानेंद्रिय त्या त्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान देतात. गंधाचं ज्ञान देतात, चवीचं ज्ञान देतात, स्पर्शाचं ज्ञान देतात. तर ती इंद्रिय आहेत. परंतु ज्याला आपण सर्वसाधारणपणे ज्ञान म्हणतो, ते आपण पुस्तकी ज्ञान किंवा हे ज्ञानाशी जास्त आपण पटकन जोडले जातो. की ज्ञान म्हटलं की हा, त्याच्याकडे ज्ञान आहे, म्हणजे त्याला खूप माहिती आहे, म्हणजे त्याने खूप वाचलं असेल, खूप ऐकलं असेल, त्याच्याकडं डिग्री आहेत, आणि त्याने खूप वाचलंय आणि त्याच्यावर त्यांनी पीएचडी केलेली आहे, डॉक्टरेट केलेला आहे, आणि तो प्रकांड पंडित झालाय, अशी विद्वा अभ्यास. ज्ञान म्हटलं की आपल्या समोर अशा गोष्टी येतात. पण ज्ञान ज्ञान फक्त अशा लोकांकडेच असतं असं नाही, प्रत्येकाकडे ज्ञान असतं. अगदी लहान पोराकडे पण ज्ञान असतं, पोराकडे पण ज्ञान असतं. का? लहान मुलाला डोळे उघडले की ज्ञानाला सुरुवात झाली. लहान मुलाला ऐकायला सुरुवात झाली की त्याच्या ज्ञानाला सुरुवात झाली. त्याला गंध, चव, स्पर्श कळायला लागला की त्या ज्ञानेंद्रियातून त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या मनोविज्ञानामध्ये, त्याच्या कॉन्शियसनेस मध्ये, त्याच्या मनामध्ये, चित्तामध्ये ज्ञानाचा संग्रह व्हायला सुरुवात झाली. म्हणून ही ज्ञानेंद्रिय त्याच्यासाठीच आहेत. एवढं एवढं जे जो मानेपासून वरचा जो भाग आहे, हा सगळा ज्ञानाचाच हे करणारा आहे, तो संग्रह करणारा भाग आहे. बाकी काया जी आहे हे इंद्रियासारखंच काम करते, आणि त्याची इतर कार्य आहेत त्याच्यामध्ये. परंतु ज्ञान जे आहे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, त्याच्यामध्ये सगळी काया, ते सगळं ज्ञान घेते आणि ठेवते. तर असं ज्ञान भरपूर असणारी माणसं पण असुरक्षित असतात, विचलित असतात. तर असं का होतं? तर जे ज्ञान मिळालेलं असतं, त्या ज्ञानाचा जीवनामध्ये उपयोग करण्यासाठी ती ज्ञानाची जी समज पाहिजे, त्याचं जे भान पाहिजे, त्याची जी सती पाहिजे, ते नसल्यामुळे ते ज्ञान नुसतं संचय होतो. म्हणजे मेंदूत काय म्हणतात त्याला, एक आपण व्यवहारात शब्द वापरतो, म्हणजे सुजलेल्या डोक्याची माणसं असतात, सुजलेल्या डोक्याची माणसं असतात. म्हणजे बुद्धिमान, बुद्धी आहे पण प्रज्ञा नाही, म्हणजे समज नाही. समज, प्रज्ञा हीच माणसाला खरं सुख देऊ शकते, म्हणजे यातनातून मोकळं करू शकते. मुख्य मुद्दा असा आहे, कारण ही गोष्ट लक्षात आणून देण्याची मला गरज वाटली म्हणून,
आपण आता धम्मपदाचा अभ्यास सुरू केला, आज आता 4थीच गाथा आहे. आणखीन आपल्याला किती लांब आपला प्रवास जाईल मला माहिती नाही, पण आपण जी सुरुवात केली ते आधीच मला थोडस मला अवगत करण्याची, सावध करण्याची मला एक आवश्यकता वाटते. ते मला पण लागू आहे, मला स्वतःला पण लागू आहे, की अभ्यास करताना, ते ज्ञान घेताना ते अधिकाधिक कसं समजेल क्लिअर, आणि त्याचा आपल्या व्यावहारिक जीवनात कसा उपयोग होईल हे आपल्याला पाहावं लागेल. तरच तो अभ्यास उपयोगात आहे. नाहीतर नुसतं पुस्तकी अभ्यास केला, ज्ञान मिळवलं आणि त्याचा जर व्यवहारात उपयोग नसेल तर मग ती अडचण ठरते पुढे. कारण त्याच्यातून अहंकार निर्माण होतो, सत्काय दृष्टी स्ट्रॉंग होते, मी पण स्ट्रॉंग होतो. हा, मी एवढा अभ्यास केला आणि मी एवढं शिकलो आणि एवढं मला माहिती आहे. तर ते बुद्धाने पहिलीच अडचण सांगितलेली आहे. पहिलाच अडथळा सांगितलाय. कशातला? मुक्तीतला, दुःख मुक्तीतला. जे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स असतं, विचलन असतं, असुरक्षितता असते, ते असुरक्षिततेतून मुक्त होणं, हा आपला मुख्य उद्देश असतो. आणि तो उद्देश जर साध्य करायचा असेल तर आपण जे ज्ञान मिळवतो त्याचं रूपांतर आपलं प्रज्ञेत झालं पाहिजे. त्याचं रूपांतर प्रज्ञेमध्ये झालं पाहिजे. आणि प्रज्ञा मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञान, नुसतं बौद्धिक ज्ञान हे समजलं पाहिजे. सम्यक दृष्टी त्याची तयार झाली पाहिजे, त्याला प्रज्ञा म्हणतात. समज समज असेल तर ती आपल्याला ते ज्ञान जीवनामध्ये अप्लाय करता येतं, काय म्हणतो आपण वापरता येतं. पुढची गाथा पाहू आणि आपण याचा अधिक विचार करू. पुढची गाथा जी आहे धम्मपदातली, जी आज आपण पाहणार आहोत. अकोचिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे एतं न उपनयन्ति वेरं ते सुपसम्मती. त्याने मला शिवीगाळ केली, त्याने मला मारले, त्याने मला हरवले, त्याने मला लुटले, अशा गोष्टींचा जे विचार करीत नाहीत त्यांचे वैर शांत होते. आता सरळ आहे, काल आपण जी गाथा पाहिली त्याच्या विरुद्ध अर्थाची गाथा आहे. आपण जो अं, ज्या वग्गाचा, धम्मपदातल्या ज्या सेक्शनचा आपण अभ्यास करतोय त्याचं नाव यमक वग्गो आहे. यमक म्हणजे जोडी, ट्विन म्हणतो आपण, जोडी. जोडी म्हणजे दोन दोनचा गट आहे, गाथांचा एक दोनचा तो ग्रुप आहे. तर पहिल्या 2 गाथा आपण मनाशी संबंधित पाहिल्या, आणि मनात मन म्हणजे काय, मनोधम्म म्हणजे काय, आणि प्रदूषित मन म्हणजे काय, आणि त्याच्या मागे येणारं दुःख म्हणजे काय. म्हणजे दुःख पाहिलं, मन आणि दुःख पाहिलं. दुसऱ्या गाथेत मन आणि सुख पाहिलं. ते जोडी झाली, पहिली जोडी आहे, पहिली गाथा आणि दुसरी गाथा. तिसरी गाथा आपण जी काल पाहिली ती वैरभाव, मनातला वैरभाव, वैमनस्य, ही काय मानसिकता आहे, ही कशी 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 काम करते, हे आपण कालच्या गाथेतून पाहिलेलं आहे. की त्याने मला शिवी दिली, शिवीगाळ केली, आणि मग मारलं, आणि मग मला हरवलं आणि मला लुटलं. तर त्या क्रमाक्रमानं हे आहेत. म्हणजे एखाद्या लुटारू माणूस किंवा दुसऱ्याचं हरण करणारा, दुसऱ्याची संपत्ती कुटील मार्गानं हडपणारा तो माणूस असतो, तो माणूस अशा प्रकारे काम करू शकतो. त्याला जर हिरावून घ्यायचं असेल दुसऱ्याचं, तर तो त्याला, समोरच्याला तो काहीतरी निमित्तानं तो दूषण लावेल, हे करेल,
काही बोलेल तर आक्रोश करील, आक्रोशची मग तो आक्रोश करील, शिवीगाळ करील. त्याला बरेच शब्द काहींनी त्याला चांगले शब्द योजलेले आहेत. आक्रोश हा एक शब्द, अजून एक एक हिंदी शब्द आहे कोसरा. कोसणे म्हणजे काय? कोसणं म्हणजे त्याला टोचणं, दोष देणं. तर त्याच्यामध्ये तो तो शिवीगाळ असा शब्द एक, म्हणजे काय म्हणतात, हाच अनुवाद सगळीकडे केलेला आहे. हक्कोच्छिचा म्हणजे त्याने शिवीगाळ, शिवी दिली. शिवी दिल्यावर तर नुसते शिवीवर थांबत नाही, तो मारहाण पण करतो. तर मारहाण करून आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला म्हणजे संपवण्याचा प्रयत्न करतो, आणि आपलं तो लुटतो, हिरावून घेतो. कारण त्याला हिरावून घेणं हे त्याचा मुख्य उद्देश असतो. हे सगळं शिवीगाळ का करतो? त्याला काहीतरी पाहिजे. हे समजा त्याला समोरच्याकडून समोरच्यानं समजा कधी अपमान केलेला असेल, तरी तो त्याला 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 अपमानाऐवजी त्याला मान पाहिजे असतो. आणि मान मिळवण्यासाठी जो अपमान करतो त्याला तो शिव्या देतो. नुसत्या शिव्या देत नाही, त्याला मारतो पण. तो मारतोच नाही, त्याचं अस्तित्वच हरवून घेतो, त्याला त्याला पूर्ण नेस्तनाबूत करतो. आणि मग याला असं वाटतं, मला माझ्या अपमानाचा मी बदला घेतला म्हणजे मला मान मिळाला, अशी धारणा असते. असं पण चाललेलं असतं. आता हे सगळं ज्यानं त्यानं आपल्या पातळीवर थोडं बारकाईनं चिंतन करायचं आहे, की आपल्या बाबतीत असं काही घडतं का, किंवा आपण असं काही केलं का, किंवा आपल्यासाठी इतरांनी असं काही केलं का, आणि त्याचा परिणाम काय झाला. उपनयंती उपनयंती म्हणजे आपण ते पुन्हा पुन्हा त्याचा विचार करणं. आता उप उप हा जो शब्द आहे, उप म्हणजे आतमध्ये, उपादान म्हणतो ना आपण, म्हणजे आतमध्ये, आपलं बनवणं, मालकी आपलं बनवणं. तसं उपनयंती म्हणजे आत धरून ठेवणं, धारण करणे, म्हणजे मनात ठेवणे, म्हणजे मनात ते घोकत बसणे, असा त्या उपनयंतीचा अर्थ आहे. म्हणजे त्याने शिव्या दिल्या, मारलं, हरवलं, जिंकलं, माझं हरण केलं, हे सतत डोक्यात ज्याच्या असतं, त्याच्या मनात वैरभाव असतो, जो ते करतो त्याच्यासाठी. आणि जोपर्यंत मनात वैरभाव असतो, वैर असतं, वैरी बाहेर असतो. आपण काल पाहिलं, वैरी बाहेर असतो, वैर आत असतो. शत्रू बाहेर असतो, शत्रुत्वाची भावना आपल्यामध्ये असते. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे आपण, ऑब्जेक्ट म्हणजे विषय, बाहेरची गोष्ट. बाहेरचा विषय बाहेर असतो, पण त्याचा परिणाम आपला असतो. आणि त्याचं कारण काय? आपलं मन आहे. आपलं मन त्या गोष्टी धरून ठेवलेलं असतं. कधी कधी बाहेरच्या गोष्टी संपलेल्या पण असतात, त्याला त्या गोष्टी नसतात पण तशा, ती परिस्थिती नसते, ती त्रास देणारे लोक नसतात, शिवे देणारा नसतो, मारणारा नसतो, हरवणारा नसतो, आपलं हिरावून घेतलेला पण नसतो, तो पण बर्बाद झालेला असतो प्रेमाने. पण आपल्या मनात मात्र त्याच्याविषयीचा वैरभाव जो असतो, तो जो टिकून असतो, त्याचं जे उपनयंती चाललेलं असतं आतमध्ये, ते तो जो तो वैरभाव आहे, ते शत्रुत्व आहे. त्या शत्रुत्वानं आपलं मन, चित्त आणि शरीर पोखरलेलं असतं, पोखरत. संस्कार ज्याला आपण म्हणतो, ते संस्कार पोखरतात. म्हणून सभ्य संखारा दुःखाती म्हटलेलं आहे. सगळे संस्कार दुःखच आहेत. कारण संस्कार म्हणजे धरून ठेवणं आहे. कारण संस्कारामुळे ते उपनयंती आहे. परत 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 तीच गोष्ट आहे. परत 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 तीच गोष्ट असते, त्याला उपनयंती असं म्हटलेलं आहे. आणि उपनयंती मध्ये आपण ती गोष्ट सोडित नाही, म्हणजे धरून ठेवतो.
आणि म्हणून दुःख असतं. धरून ठेवतं म्हणून दुःख असतं. उपनयंती असतं म्हणून तो वैरभाव टिकून राहतो आणि मनाची चित्ताची जी पोखरलेली अवस्था असते ती पोखरलेली अवस्था तशीच राहते आणि तोपर्यंत आपण दुःख भोगत राहतो. पण याचं जर भान असेल, याची जर सती असेल का आपल्या मनात असं चाललेलं आहे, कारण आपल्या जीवनाचा प्रश्न आहे ना. प्रश्न ज्याने त्रास दिला त्याचा नाही, प्रश्न ज्याला त्रास झाला त्याचा आहे, म्हणजे आपला आहे. आपण जर आपल्या आपल्या मनात किंवा चित्तात जे काही चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं जर आपल्याला काही त्रास होत असेल, यातना होत असेल, असुरक्षितता वाटत असेल, भय असेल, चिंता असेल, तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे. त्यामुळे त्याचं आपल्याला भान पाहिजे. त्याचं आपल्याला भान असणं गरजेचं आहे. आणि भान ठेवणं, सती ठेवणं, जागृती ठेवणं हा आपला मुख्य अभ्यास आहे. म्हणून आता मी असं म्हणतोय की हा अभ्यास करता करता हा आपल्या व्यक्तिगत जीवनात कसा उपयोगाला येईल हा अभ्यास, याच्याबद्दल विचार केला पाहिजे जास्त, कारण तो महत्वाचा विषय आहे. याच्या विरुद्ध दुसरी गाथा, आणि त्याचा अर्थ सरळ आहे की जे असं उपनयंती करत नाही, म्हणजे मनात धरून ठेवत नाही, जे मनामध्ये धरून ठेवत नाही, धारण करत नाही, त्याचं ध्यान करत बसत नाही, त्यालाच पकडून ठेवत नाही जुन्या गोष्टींना. त्यानं मारलं, शिव्या दिल्या, असं केलं, तसं केलं, अनेक गोष्टी आहेत. आता आपण त्याला त्याच शब्दात पाहायला पाहिजे असं काही नाही. अशा अनेक शेकडो गोष्टी आहेत आपल्या ज्याला आपल्या मनानं धरून ठेवलेलं आहे, आपल्या चित्तानं धरून ठेवलेलं आहे, आणि ते एखाद्या एखाद्या काट्यासारखं रुतून बसलेलं आहे, किंवा एखाद्या सुरी लागल्यासारखं ते रुतून बसलेलं आहे, किंवा एखादे बाण लागल्यासारखं रुतून बसलेला आहे, आणि तो बाण आपल्याला त्रास देतोय. बाण मारणारा गेला निघून, बाण आपल्यामध्ये आहे, आणि तो त्या बाणाच्या, त्या सुरीच्या, त्या काट्याच्या, जे काय असेल ते यातना ज्या आहेत त्या आपल्याला होत आहेत, आणि आपला प्रयत्न दुःखमुक्तीचा आहे. आपला प्रयत्न सुटण्याचा आहे त्याच्यातून, आणि ते सुटण्यासाठी, त्या यातनांमधून मुक्त होण्यासाठी आपण ज्यानं बाण मारला त्याला नाही शोधू शकत, त्यांनी काही फरक नाही, त्यांनी काही त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तो मारून गेला, तो बाण तो शिवी देऊन गेला, त्याने तो मारून गेला, तो मला हरवून गेला, त्यानं माझं हिरावून घेतलं, सगळं सगळं झालं, तो गेला, संपला, तोही संपला असेल, पण माझ्या मनातलं जे आहे ते नाही ते जर संपलं नाही तर मग त्रास कोणाला आहे? ज्याच्या मनात आहे त्याला आहे. सर मग ते थोडस मी हे करतो, मग ते मी थोडस तुम्हाला हे करतो. हा, बरोबर. आता याच्यामध्ये जे म्हटले त्यांनी की चौथ्या गाथेमध्ये की हो, त्याने मला दटावले, मला मारले, मला जिंकले, माझे लुटून नेले, हो. हे मनात म्हणजे ठेवायला नको. आता जेव्हा सरळ सरळ अर्थ असा की ते मनात ठेवायचं नाही. नाही, कारण ठेवायला नको असं नाही, हा म्हणजे ठेवायला नको असं आपण स्वतःवर सक्ती नाही करू शकत. नाही नाही, हे मनात नकोय, त्याच्यातून मुक्तता कशी होईल हे बघायचंय. नाही, पण आता इथं जर आपण सवर्ण आणि अस्पृश्य याचा जर विचार केला तर हे अस्पृश्याचं समजा असं मनात जर ठेवलं नाही तर त्याची प्रगती कशी होईल? मनात ठेवून प्रगती होणार नाही. मनात ठेवून पण प्रगती नाही होणार, कारण ते मनात ठेवलं तर मग काय तुमच्या शक्तीचा निचरा होणार आहे. तुमच्या शक्ती हेच हेच आता बाबासाहेबांच्या कार्याचं हे महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना जर तेच
तेच चालू ठेवायचं असतं. त्यांना जर तेच चालू ठेवायचं असतं तर त्यांनी काय केलं असतं? तिथून बाहेर पडले असते का ते? त्यांनी दुसरा मार्ग दाखवला असता का त्यांनी? त्यांनी दुसरा मार्ग दाखवला असता का? काय उत्तर याला? ते त्याच्यातच राहून, त्याच वैरभावात राहून, त्याच परिस्थितीत राहून, त्यांच्याशी झगडा करून, त्यांना जे आता अनेक लोक करतायत ते सध्या बघा, सध्या नाही पहिल्यापासूनच करत आले, आता पण तेच करतात. बाबासाहेबांनी वेगळी वाट दाखवली, स्वतःला त्या याच्यातून बाहेर काढा आणि स्वतःची प्रगती करून घ्या. याचा अर्थ तुम्ही त्यांना त्यांचं सहन करताय, काय म्हणतात ते विसरले असा त्याचा अर्थ नाही. ते विसरायचं पण विसरू शकतच नाही, कारण त्याचे संस्कार आहेत आपल्यावर. मेमरी मध्ये त्या गोष्टी राहणारच आहेत ना, त्या जाणार आहेत का? आपण कोण होतो, आपला इतिहास काय, आता आपण तिथूनच सुरुवात केली ना बोलायला. ते आपण विसरणार आहे का? नाही विसरणार. आपल्या मनानं ते धरून ठेवलेलंच आहे ना, मेमरी मध्ये आहेच आहे ना, ते संस्कार आपल्यामध्ये आहेत, ते बोलले जाणारच आहेत. परंतु केवळ त्या संस्कारांना प्रतिक्रिया देत, केवळ ती नकारात्मक भावना मनात ठेवून आपली प्रगती होणार का? आपल्याला सुख मिळणार का? हे आपल्याला आपली आपल्याला एक काय म्हणतो त्याला, उद्धारासाठी, उत्कर्षासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी आपल्याकडून होणार का? तो मार्ग नाही येतो. तो मार्ग नाहीच आहे ना. तुमचे संस्कार कुठे जाणार नाहीत. तुमचे संस्कार तुम्ही ते, आता तुमचा जो मुद्दा होता ना की ते नाही, तसा विचार नाही करायचा, तसा विचार नाही करायचा असा त्याचा अर्थ नाही. ते विचार न करणं आपल्या हातात नाहीच आहे. भूतकाळ, भूतकाळ म्हणजे मनच आहे ना. संस्कार म्हणजे काय? भूतकाळ, भूतकाळ आहे. आणि भूतकाळ मन विसरत नाही कधी, त्याला तर मेमरी म्हणतो आपण. आठवण, तर आठवणीला तुम्ही दडपू शकत नाही. आठवण ही येणारच, कशी असो, चांगली असो, वाईट असो, प्रेमळ असो, शत्रुत्वाची असो, घातक असो, हितकारक असो, आठवणी या सगळ्या मनामध्ये संचित आहेत, त्याला संस्कार म्हटलं आहे. आता प्रश्न पुढचा असा राहतो की ज्या आठवणी, ज्या मेमरी आपल्याला पोखरतात आतून, ज्या भावना आपल्याला पोखरतात, ते चित्त आहे. परत त्याचं चित्त बनलेलं आहे. ही चित्त विमुक्तीचा हा अभ्यास आहे, हे पण आपण लक्षात घेऊ. सचित्त परियोदपणा. आता हे कधी कधी आपल्याला स्वीकारायला फार जड जातं, कारण आपला आपला जो सेल्फ आहे, आपला जो मी आहे, आपला जो इगो आहे, तो काय म्हणतो, असं कसं सोडायचं, असं कसं सोडणं, आपण काय कमी आहेत का? हा कमी आणि जास्तीचा मुद्दा जो आहे ना, ह्याच्या संघर्षामध्ये आपण आपलं हितही विसरून जातो. त्याच म्हणजे अं, काय म्हणतात, दुसऱ्याचा दुसऱ्याचा बदला घेण्याच्या अं, मानसिकतेमध्ये आपण स्वतःच हित पण विसरून जातो. आपल्या जगण्याचा, आपल्या जीवनाचा काय उद्देश आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, हे पण विसरून जातो त्याच्या नादात. आणि हे का होतं की आतमध्ये काय चाललंय याचं भान नाही, म्हणजे सती नाही, जागृती नाही. तर बाबासाहेबांनी अशी काही विधानं केलेली आहे, त्याच्यावर विचार करण्याची पण गरज आहे. उदाहरणार्थ एक असं आहे की आता जे लोक म्हणतात ना की नाही, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आणि म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करायची, हे एका दृष्टीने बरोबर आहे.
परंतु बाबासाहेब असं पण म्हटलेलं आहे की जाती व्यवस्था नष्ट करणं हे आता आपलं काम नाही. आपण ते करून पाहिलं. आपण ते करून पाहिलं की सगळ्यांनी सुधारावं, सगळ्यांनी चांगल्या मार्गावर यावं, जाती व्यवस्था नष्ट व्हावी. जसं 1935 जे जे लाहोरच्या जातपात तोडक मंडळाला ते भाषण देणार होते, ते देऊ शकले नाही. त्यांना देऊ दिलं नाही ते भाषण. त्याचं नाव होतं अनाहिलेशन ऑफ कास्ट, जातीभेदाचं निर्मूलन. जातीभेद निर्मूलन कसं करायचं ह्याच्यावर तुम्ही तुमचे विचार आमच्या आमच्या स्टेजवर मांडा, असं जातपात तोडक मंडळाने त्यांना विनंती केली होती लाहोरला. लाहोरच्या. आणि ती विनंती त्यांनी मान्य केली. ते म्हणाले मला इच्छा नाही, पण आता तुम्हाला असं वाटतं की तुमच्यात सुधारणा व्हावी आणि माझ्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग व्हावा, म्हणून तुम्ही मला बोलावताय, मी ते स्वीकारतो. आणि त्यांनी ते भाषण तयार केलं होतं. ते म्हणतात माझी प्रकृती नीट ठीक नसताना मी ते भाषण, वेळ नसताना ते भाषण मी तयार केलं होतं. फार मोठं लाभलचक भाषण होतं. त्यांनी असं म्हटलं जातपात तोडक मंडळाने की ते भाषण आधी आम्हाला पाठवा. त्यांनी ते त्यांना पाठवलं आणि त्यांना ते पाठवल्यानंतर मग त्याच्यातून जो काही एक वेगळाच इतिहास निर्माण झाला पुढं त्याच्यातून, तर तो फार भयंकर आहे. त्यावेळेला तर तो फार भयंकर असणार आहे. कारण जातपात तोडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल असं ते जातपात तोडक मंडळाला सांगतात. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला जातपात जर नष्ट करायची असेल तर ज्या धर्मानं तुम्हाला ही जात दिलेली आहे, जातीभेद दिलेला आहे, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडावं. मी आणि शेवटी तेव्हा मी तुमच्यामध्ये नसणार नाही. जेव्हा हे होईल तुम्ही कराल तेव्हा मी तुमच्यामध्ये मी माझा मार्ग निवडलेला आहे. मी आणि माझे लोक आम्ही वेगळ्या मार्गाने जाणार आहोत, हे त्याच्यात ते सांगतात. तर ती गोष्ट त्या जातपात तोडक मंडळाला आवडली नाही. ते म्हणाले तेवढं तेवढं बदला तुम्ही, तेवढं वाक्य बदला. आणि बाबासाहेब म्हणाले मी एक शब्द पण बदलणार नाही त्यातला. तुम्हाला पसंत असेल, आवडत असेल तर माझं भाषण ठेवा, नाहीतर रद्द करा. तर पुढे असं म्हणतात की त्यांनी ती परिषदच रद्द केली, तो कार्यक्रमच रद्द केला. त्यांनी कोणालाही बोलवलं नाही तिथे परत. पण ते भाषण बाबासाहेबांनी नंतर पुस्तक रूपाने छापलं. त्यातला मेसेज आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. जाती जातीभेदाचं निर्मूलन व्हावं अशी माझी पण इच्छा आहे म्हणतात. परंतु त्याच परिस्थितीत राहून तुम्ही जातीभेदाचं निर्मूलन नाही करू शकत. कारण ते त्याचं अविभाज्य अंग आहे. त्या सिस्टमचं ते अविभाज्य अंग आहे. तुम्ही त्याच्यातच राहून जातीभेद नष्ट करू असं जर म्हणणार तर ते एका ठिकाणी असं म्हटलं विषाचं अमृत करण्यासारखं आहे, जे अशक्य आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून बाहेरच पडावं लागेल. आता हा झाला एक काय म्हणतात एक प्रॅक्टिकल भाग आणि सामाजिक भाग, की आपण आपला समाजच वेगळा केला पाहिजे. म्हणून त्या समाजाला घेऊन ते बाजूला झाले. त्याच्या आधी त्यांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे त्याचा अर्थ एकच आहे की त्याच्यातच राहून, तोच विचार करून, त्याच नकारात्मकतेत राहून तुम्ही नाही सुधारू शकत, नाही उद्धार होऊ शकत, नाही उत्कर्ष होऊ शकत. बाहेर पडावं लागेल. तीच गोष्ट ह्या गाथांमध्ये आहे की तेच विचार करून आपण नाही पुढे जाऊ शकत. ते विचार कुठे जाणार नाहीत, पण त्या विचाराला काय म्हणतात रिॲक्शन देणं, त्या विचाराप्रमाणे वागणं, मनात वैर आहे वैरासारखं वैरभावातच वागणं, त्याचा परिणाम युद्धात होतो. वैरभावाचा परिणाम कशात होतो? युद्धामध्ये, संघर्षामध्ये. हे कधी संपत नाही. मारलं, शिवीगाळ केली, असं झालं तसं झालं, हे कधी संपत नाही. आणि शेवटी त्याचा परिणाम हा युद्धात होतो. आणि युद्धामध्ये
जिंकणारा पण हरत असतो एका अर्थानं. कारण त्या जिंकण्यामध्ये त्याची इतकी हानी झालेली असते शत्रूला मारण्यासाठी, की तो स्वतः पण परत उभा राहू शकत नाही. बऱ्याचदा असं झालं बघा, जे काही राजे जिंकले पूर्वी ते पण रसातळाला गेले, त्यांचं पण राज्य संपलं. प्रत्यक्ष बुद्धाचं उदाहरण घ्या. सिद्धार्थ गौतमाचं नाही लढायचं म्हणे मला, शाक्य आणि कोली यांच्या युद्धात म्हणे नाही लढायचं मला. ते ज्यांच्याशी आपण लढणार आहे एकतर ते आईकडचे लोक आहेत, कोलिया, हे शाक्याकडचे, ते कोलियाकडचे, म्हणजे आईकडचे लोक आणि वडिलांकडचे लोक यांच्यातलं युद्ध. आणि तो शाक्य संघ म्हणतो की नाही, तुला ह्याच्यात सहभाग घ्यावा लागेल युद्धामध्ये. हे म्हटले नाही, कारण नाही होणार माझ्याकडून तसं. म्हणे सोडून जा मग हे राज्य, एक तर युद्ध कर, नाही तर हे राज्य सोडून जा. त्यांना ती शिक्षा दिलेली आहे, त्यांनी गृहत्याग नाही केला, त्यांना ती शिक्षा दिली, सक्तीनं बाहेर पाठवलेलं आहे. बाबासाहेब ते गोष्ट लक्षात आणून देतात बुद्ध अँड धम्मामध्ये. याचा अर्थ काय? बुद्ध बुद्ध भित्रे होते काय? बाबासाहेबांनी त्याच्यातून बाहेर काढलं, बाबासाहेब भित्रे होते काय? असा त्याचा अर्थ नाही. ही समज आहे, प्रज्ञा आहे की कशामुळं आपल्या जीवनाचा प्रश्न सुटू शकतो, हा मुद्दा आहे तो. आणि जिथं इगो असेल फक्त, नाही नाही आपल्याला ते ते ज्यांनी आपल्याला मारलं त्यांना आपल्याला मारायचं, ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना आपल्याला त्रास द्यायचा आहे. आता याच्यासाठी पुढची गाथा आहे नंतरची, उद्याची. ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना आपल्याला त्रास द्यायचा, ज्यांनी आपल्याला मारलं त्यांना आपल्याला मारायचं, ज्यांनी आपल्याला शिव्या दिल्या त्यांना आपल्याला शिव्या द्यायच्या, ज्यांनी आपल्याला मारलं त्यांना आपल्याला मारायचं, ज्यांनी आपल्याला हरवलं आपल्याला त्यांना हरवायचंय, ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना आपल्याला लुटायचंय. तर ही परंपरा, हे टिट फॉर टॅट जे आहे ना, जशाच तसं, ह्याच्यातून काय उद्धार होऊ शकतो? दोन्ही पार्ट्या खतम होतात. म्हणजे जिंकणारा पण हरतो, कारण जिंकणाऱ्याची सगळी त्या लढाईमध्ये त्याची सगळी संपत्ती गेलेली असते, माणसं मारली गेलेली असतात, याची पण तिकडचे हरलेले असतील, पण इकडच्यांची माणसं मारली जातात, काही संपत्ती जाते आणि शक्तीचा पूर्ण हे होऊन जातो. म्हणजे तो जिंकण्याचा पण आनंद राहणार नाही त्याच्यात. अशी पण अवस्था. आता आपण पॉलिटिक्स मध्ये पण पाहतो की जे लोक जिंकतात कधी कधी, ते ते जिंकण्याचा आव आणतात, परंतु आतून एक प्रकारचं भय पण असतं की आता हे कसं टिकून राहणार, जे मिळवलं ते कसं टिकून राहणार. आणि नंतर आपण पाहतो की त्याला मग पुढे एक वेगळाच रंग येतो आणि ते वेगळंच राजकारण पुढे सुरू होतं. हे आपण आता याच्यात पण पाहतो राजकारणामध्ये. आणि याच्यामध्ये कोणाचा उत्कर्ष होतोय, कोणाची डेव्हलपमेंट होते. त्याच्यामुळे जी बुद्ध धम्माची जी शिकवण आहे, बाबासाहेबांना जी शेवटी सांगायचंय ते वेगळंच आहे, हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून आता हा जो धम्मपदातल्या ज्या गाथा आहेत ना, त्याचा आपण व्यावहारिक उपयोग आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करतोय. व्यावहारिक उपयोग, जे अशा गोष्टींचा विचार करत, नकारात्मक गोष्टींचा जे विचार करत बसत नाहीत, त्यांच्यातला वैरभाव संपतो. वैरभाव संपून पण तुम्ही, वैरभाव संपल्यामुळे काय होतं, तुम्ही स्वतःची पण प्रगती करू शकता आणि ज्यांच्याशी शत्रुत्व आहेत त्यांना पण आपण, त्यांची वाट आपण मोकळी करू शकतो किंवा त्यांच्या उद्धारासाठी आपण प्रयत्न करू शकतो. जशी बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना हे एक फार मोठं उदाहरण आहे. राज्यघटना विकासाची आहे का विनाशाची आहे?
राज्यघटना फक्त आपल्यासाठी आहे का सगळ्यांसाठी आहे? हा विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यांनी मला असं केलं, त्यांनी आम्हाला असं केलं, आम्ही त्यांच्यासाठी तसंच करू, असं जर बाबासाहेबांच्या मनात असतं तर त्यांनी अशी राज्यघटना लिहिली असती का, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, हे काय सांगतं? तर मला जुन्या पद्धतीने, ते म्हणतात मला जुन्या पद्धतीने विचार नाही करायचा की त्यांनी आम्हाला असं केलं, त्यांनी शिव्या दिला आणि मारलं आणि असं केलं, त्यांनी आम्हाला अस्पृश्य बनवलं, मग आम्ही त्यांच्याकडे बघू, त्यांनी आमची राख रांगोळी केली, आता आम्ही त्यांची राख रांगोळी केली, असा बाबासाहेबांच्या मनात विचार असणार आहे का? असा बाबासाहेबांच्या मनात विचार असणं शक्यच नाही. तो जर त्यांच्या मनात असता तसा विचार, तर आज आपण कुठे असतो? आज आपण काय करत असतो? हे आपण आता दुसरं जे तर ऑनलाईन ऑनलाईन आपण हे जे आता धम्मपदाचं चिंतन करतोय, बुद्ध धम्माचा अभ्यास करतोय, जागृतीचा अभ्यास करतोय, हे आपण करू शकलो असतो का? दुसरा धर्म घेतला असतं कदाचित. नाही, आपण दाड्या वाढवल्या असत्या किंवा आता काही केलं असतं आपण, हातात शस्त्र असती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते ही गाथा जे आहेत नुसता पुस्तकी अभ्यास नाही, हा शब्दांचा अभ्यास, हे व्यावहारिक व्यावहारिक मुद्दे आहेत हे. म्हणून आपल्याला धम्मपदाचा अभ्यास करून पांडित्य नाही मिळवायचं आपल्याला. हा आपल्यासाठी जागृतीचा पण अभ्यास आहे. मी या ठिकाणी थांबतो.